बदलापूरमधील कलाकार अकॅडमी या चित्रकलेच्या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून नेहमीच विविध स्पर्धा या घेतल्या जातात। गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी कलाकार अकॅडमीच्या माध्यमातून बदलापूरचा आर्टिस्ट या चित्रकला स्पर्धेचं आयोजन चित्रकार हर्षल साळवे व जान्हवी साळवे यांच्या माध्यमातून करण्यात आलं होतं। बदलापूर पश्चिम येथील अजय राजा हॉलमध्ये 23 डिसेंबर रोजी सकाळी 9:30 ते 3 या वेळेत ही चित्रकला स्पर्धा 3 विविध गटांमध्ये घेण्यात आली होती। 5 ते 9 वर्ष वयोगटातील, 10 ते 12 वर्ष वयोगटातील तर 13 ते 16 वर्ष वयोगटातील चित्रकला प्रेमींना एक उत्तम संधी या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात आली होती। या स्पर्धेमध्ये 500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता। प्रत्येक वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी विविध चित्रांचे विषय देण्यात आले होते। यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी अत्यंत सुरेख चित्र रेखाटली होती। या स्पर्धेला प्रमुख उपस्थिती भाजप पक्षाचे बदलापूर पश्चिमचे शहराध्यक्ष शरद तेली व तसेच जे स्कूल ऑफ आर्ट्स शिक्षक सुरेंद्र सोनार, बदलापूर आर्ट गॅलरीचे सेक्रेटरी सुबोध करपे, चित्रकलेचे शिक्षक विजय वैद्य इत्यादी उपस्थित होते। यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांबरोबर सुसंवाद साधला। उत्तम संधी व उत्कृष्ट नियोजन पाहून पालकांनी व विद्यार्थिनींनीही कलाकार अकॅडमीचे सर्वेसर्वा हर्षल साळवे व जान्हवी साळवे यांचे कौतुक केले व आभार देखील मानले। बदलापूर शहरातील कलाकार अकॅडमीच्या माध्यमातून एकंदरीत बदलापूरचा आर्टिस्ट या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि मोठी बक्षिसं खरं तर या स्पर्धेच्या निमित्तानं विद्यार्थ्यांसाठी ठेवण्यात आलेली आहे। आपण बघतो या अकॅडमीच्या माध्यमातून बरेच बदलापुरातील जे काही विद्यार्थी आहेत, फक्त बदलापूर नाही इतर शहरातील सुद्धा विद्यार्थी आहेत जे कलाकार अकॅडमी मध्ये येत आहेत आणि त्यांच्यामधली जी काही कला आहे ती जोपासण्याचा त्यांना एक संधी मिळते आणि त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन जे आहे ते सुद्धा केलं जातं आणि एक उत्तम प्लॅटफॉर्म देण्याचं काम कलाकार अकॅडमी करते आणि असाच उत्तम प्लॅटफॉर्म खरं तर आज देण्यात आलेला आहे। मोठी बक्षिसं ठेवण्यात आलेली आहेत। आपण अधिक माहिती घेऊयात। काय सांगाल, किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलाय, कशा पद्धतीची स्पर्धा होती? यावेळा लास्ट टाइमपेक्षा जास्त प्रतिसाद भेटला। गेल्या वर्षी 250-300 होते, यावर्षी 450-500च्या वरती मुलं आलेले। यावेळा मी काय केलं, सेग्रिगेट केलंय ताकी हॉलची जी कॅपॅसिटी आता 250 मुलांची आहे असे 4 बॅचेस केलेत आम्ही। ऑलमोस्ट 450-500च्या वरती मुलं यावर्षी आलेले। 450 ते 500 विद्यार्थ्यांनी घेतले, अगदी लहान मुलांपासून ते मोठे। इनफॅक्ट जे ड्रॉइंग टीचर आहे, कोणाचे क्लासेस सुद्धा आहे, ते सुद्धा पार्टिसिपेट केलेले आहे। अरे बापरे, असं। आणि वेगवेगळ्या म्हणजे ABCD असं एक ABCD ग्रुप असं केलं आहे की 5 वर्षापासून ते 9 वर्षापर्यंत ते छोटे मुलं आहे त्यांचा एक ग्रुप केला आहे। B ग्रुप तसा 9 ते 12 वर्ष असं सेग्रिगेट करून केलं आहे की आणि जे मोठे ग्रुप आहे ते D ग्रुपमध्ये आहे आणि प्रत्येकाचं जे कॅश प्राईज ठेवलं आहे ते वेगवेगळे ठेवले। म्हणजे लहान मुलांचं जर ते जिंकलेत तर ते 1000 त्यांचं बक्षीस आहे, त्याच्या वरच्या मुलांचं 2000, त्याच्या मीडियम मध्यम म्हणजे जसं 13 ते 16 वर्षाच्यामध्ये त्यांचं 3000 आणि जे मोठे आर्टिस्ट आहे जे प्रॉपर 18 वर्षाच्या वरती आहे वगैरे त्यांचे 4000 रुपये बक्षीस आहे। कॅश प्राईज टोटल सम अप आपले 10,000 रुपयाचं फुल प्राईज। ओके, म्हणजे पूर्ण एकूण बघायला गेलो तर तब्बल 10,000ची बक्षिसं जी आहेत ती या स्पर्धेच्या माध्यमातून ठेवण्यात आलेली आहेत। काही विषय दिले होते का त्यांना? विषय त्यांना प्रत्येकाला 3-3 टॉपिक्स दिले, त्यांना एक चॉईस करायचा। लहान मुलांचं जे काढतात तेच आहे, फक्त त्यांची कलर करण्याची पद्धत आणि जजेसचं फायनल करतील। तुम्ही बघितलं ते जजेस आपल्याकडे दिग्गज आहेत, ते करतील फायनल। अर्थात आपण स्पर्धेसंदर्भात माहिती घेतली आहे, पण आता सध्या इतर जे असतील, जे कलाप्रेमी असतील, ज्यांना चित्रकलेची आवड असेल, त्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल तर कशा पद्धतीने आता सुरू आहे सध्या ॲडमिशन? तसे ऑल टाईम आपल्याकडे चालू असतात, बॅचेस असतात आमच्याकडे, प्रॉपर कॅटेगरीज आहे आमच्याकडे, काही पॅकेजेस आहे म्हणजे मुलांच्या कॅलिबरवरती आम्ही त्यांना ॲडमिशन घेतो की बेसिकपासून त्यांना चालू करायचं, इंटरमिडिएट लेवलवर का एक्सपर्ट लेवलला आहे, ठीक आहे। त्या हिशोबाने त्यांचा सिलेबस डिसाईड होतो। त्यांचा सिलेबस एकदम सेग्रिगेटेड आहे की जे बेसिक नवीन आहे त्यांना सुरुवातीपासून बिगनर्सपासून सुरुवात करायला लागते। ज्यांना ऑलरेडी येतं त्यांच्याकडे इंटरमिडिएट लेवलचा पॅकेज आहे आणि ॲडमिशन्स ऑल टाईम ओपन आहे आपल्याकडे, असं काही सीझनल नसतं आमच्याकडे। अर्थात तर मग जर तुम्हाला प्रवेश घ्यायचा असेल या ठिकाणी कलाकार अकॅडमीमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता। आपण बघतोय विद्यार्थी बरेच लहानगे या ठिकाणी आहेत, चिमुकले जे प्रयत्न करतात, ज्यांना वेगवेगळा विषय या ठिकाणी देण्यात आलेला आहे चित्रकलेचा आणि ती आपली कला सादर करण्याची एक उत्तम संधी कलाकार अकॅडमीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे आणि याच विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून सुद्धा काही बक्षिसं सुद्धा ठेवण्यात आलेली आहेत आणि बक्षीस जिंकण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याचा हा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशी
संधी कलाकार अकॅडमीच्या माध्यमातून दिली जाते. त्यामुळे तुम्हाला तुमची जर या ठिकाणी कला जोपायची असेल तर कलाकार अकॅडमीला एकदा तरी नक्की संपर्क करा. प्लॅटफॉर्म रेडी केला आहे प्रत्येक आर्टिस्टसाठी. कसं असतं मुलांना आर्टच्या बद्दल सगळी माहिती भेटत नाही. मुलांना करायचं असतं खूप काय, त्यांच्या या लहान वयामध्ये खूप एक मोठा पॅकेज असतो त्यांच्या डोक्यामध्ये आणि तो फुलून यावा या एक आम्ही प्लॅटफॉर्म रेडी केला की त्यांना तो मंच भेटेल, त्यांना एक्सप्रेस करायला, त्यांचं ड्रॉइंग एक्सप्रेस करायला. मी दरवर्षी आम्ही आयोजित करतो आणि लहान मुलं ते मोठे मुलं, इनफॅक्ट आमच्याकडे 60 वर्षाचे सुद्धा ॲडमिशनचं आहे ना आणि पार्टिसिपेट पण सुद्धा. तर त्याच्यामध्ये काय रेस्ट्रिक्शन नाही ठेवलं. ऑल एज ग्रुपसाठी सगळ्यांना एक्सप्रेस करायला भेटायला पाहिजे म्हणून हा प्लॅटफॉर्म रेडी. अर्थात कला कोणत्याही वयात आपल्याला सादर करता येते आणि यामध्ये त्यासाठी वयाची कोणतीही अट नसते माझ्या मते. आणि एक उत्तम संधी कलाकार अकॅडमीचं नावच आहे कलाकार अकॅडमी. त्याच्यामुळे याच अकॅडमीच्या माध्यमातून या सगळ्या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनाच दिली गेलेली आहे आणि उत्तम अशी स्पर्धा सुद्धा या ठिकाणी पार पडलेली आहे. कोणी बक्षिसं मिळवले हे सुद्धा याची सुद्धा आपण माहिती या ठिकाणी घेतलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, आपले बदलापूर.